जिल्हा बँकेत मतदार होण्यासाठी लागली पैशांची बोली। चक्क 2 लाखांची बोली लावून मिळवला मताचा अधिकार। महाराष्ट्रासाठी काळा दिवस। आजपर्यंत तुम्ही घर घेताना, गाडी घेताना किंवा दुर्मिळ वस्तू घेताना लिलाव होताना पाहिला असेल, पण आता देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ज्या जिल्ह्याकडे क्रांतिकारकांचा आणि सुधारकांचा जिल्हा म्हणून पाहिलं जातं, त्या सातारा जिल्ह्यात एक लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। होय, तुम्ही ऐकताय ते खरंच आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची भूमी असलेल्या कराड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। चक्क मतदानाचा अधिकार देण्यासाठी पैशाची बोली लावण्याचा प्रकार कराड जवळील कोडोली या गावातील विकास सेवा सोसायटीच्या ठरावादरम्यान घडलाय। सातारा जिल्हा बँकेची निवडणूक येत्या काही दिवसात होणार असून त्याकरता 5 ऑगस्ट पर्यंत विकास सेवा सोसायटी यांनी मतदानाचा अधिकार देण्यासाठी ठराव द्यावायचा आहे। हा ठराव देण्यासाठी सातारा जिल्ह्यात मोठे राजकारण सुरू असून यामध्ये मारामारी, पोलीस केस झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। आता चक्क लोकशाहीचा गळा घोटणारी प्रक्रिया सहकार क्षेत्रात पाहायला मिळाली आहे। 70,000पासून सुरुवात झालेली बोली 2 लाख रुपयांनी मताचा अधिकार खरेदी करून पार पडली। कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीची संचालक मंडळ मीटिंग सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या ठरावासंदर्भात आयोजित केली होती। या मीटिंगमध्ये संस्थेला भरघोस पैसे देणाऱ्या सभासदांच्या नावे ठराव देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता। या अनुषंगाने या ठरावाच्या संदर्भात लिलाव पद्धतीने ठराव पूर्ण झाला। यामध्ये आनंदराव जगताप यांनी आपली बोली 1 लाख रुपयांनी सुरू केली आणि या बोलीचा शेवट विक्रमसिंह संभाजीराव जगताप यांनी 2 लाख रुपयांची बोली लावून केला आणि मतांचा अधिकार मिळवला। या प्रकरणावरून लोकशाही कोणत्या दिशेने चालले हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावा लागेल। शेतकरी पुत्र कृषीधन, कराड।